श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात भक्तिभावानं साजरा, पंढरपूर कॉरिडॉरचं काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करू, मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसूनही उजनी धरण 97% भरलं. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपूरमध्ये लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला. विठ्ठुनामाचा गजर करत वारकऱ्यांनी चंद्रभागेत स्नान केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीची सपत्नीक शासकीय महापूजा केली. यावेळी पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तावित असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरचं काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. कॉरिडॉरमुळे बाधित होणाऱ्यांचं योग्य पुनर्वसन करून त्यांना योग्य मोबदला देण्यात येईल, तसंच व्यावसायिकांचा व्यवसाय दुपटीनं वाढेल अशी व्यवस्था उभी करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. यंदाच्या आषाढी वारीत गर्दीनं आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला असून यंदाच्या वारीसाठी पंढरपुरात जवळपास 32 लाखांच्या आसपास वारकरी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली आहे. यंदाच्या वारीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली योग्य नियोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सातत्यानं आढावा घेऊन वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याच्या सूचना केल्या होत्या. यामध्ये जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून योग्य नियोजन केल्यामुळे वारी सुरक्षित पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल प्रशासनाचं कौतुक केलं आहे. सोलापूर शहराला दररोज पाणी देण्याच्या नियोजनासाठी नुकतीच सोलापूर महापालिकेत जागतिक बँक आणि महापालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा पार पडली. यावेळी या समस्येवर उच्चस्तरीय चर्चा करण्यात आली. जागतिक बँकेचे डॉक्टर अलोक सुमन, श्रीनिवास राव यांच्यासह महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि इतर प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. सोलापूर शहरांतर्गत पाणीपुरवठा सुधारण्यासाठी 1500 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी तातडीनं डीपीआर तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. सोलापूर शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शहरातील विविध भागातून प्रस्तावित असलेल्या 2 उड्डाणपुलांच्या कामासाठी आवश्यक असलेल्या खासगी आणि शासकीय जमिनीची सुमारे 93% भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच उड्डाणपुलाची निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या आषाढी वारी दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागानं वारकरी भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली होती. भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत विविध भागातून पंढरपुरात आलेल्या 7 लाखाहून अधिक भाविकांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली. त्यामुळे यंदाची वारी आरोग्यदायी झाल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अनेक भागात समाधानकारक पाऊस पडला नसला तरीही उजनी धरणातील पाणीसाठा वाढत आहे. 28 जुलैपर्यंत उजनी धरणात 97%पेक्षा जास्त पाणीसाठा झाला होता. पुणे जिल्ह्यातून भीमा नदीत विसर्ग सुरू असल्यामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा पेरणीयोग्य पाऊस अजूनही न पडल्यानं आतापर्यंत 48% क्षेत्रावरच खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात खरीपाचं सरासरी क्षेत्र 3,37,000 हेक्टर असून पावसाअभावी आतापर्यंत केवळ 1,61,000 हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. जमिनीत आवश्यक आर्द्रता निर्माण झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत असं आवाहन कृषी तज्ज्ञांनी केलं आहे. तर श्रोते हो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं संध्या खान यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.